आता बघणार आहोत महत्त्वाच्या शहरांमधल्या 9 बातम्या। नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ, पालिकेकडून 2,42,159 घरांचं सर्वेक्षण। नाशिक शहरात चिकनगुनियाचे 38 रुग्ण आढळले, 42 जणांच्या चाचणीनंतर 38 जणांना चिकनगुनिया आढळला। पिंपरी शहरात जूनपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ, शहरातील 57 जणांना डेंग्यूची लागण तर चिकनगुनिया आजाराचे 7 रुग्ण। पुण्यात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ, शहरात आतापर्यंत सर्वाधिक 66 रुग्ण आढळले तर राज्यात आतापर्यंत 80 रुग्णांना झिकाचा संसर्ग। छत्रपती संभाजीनगरात आणखी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, रुग्णांची संख्या आता 13 वर, नागरिकांची चिंता वाढली। नाशिक जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव, पालिकेचे आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर, 65 पथकांमार्फत शहरात घरोघरी तपासणी मोहीम सुरू। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पुन्हा एकदा बनावट डिग्रीचं प्रकरण, अभियांत्रिकीच्या बनावट पदवीच्या आधारे एका तरुणीनं कॅनडात नोकरी मिळवल्याचं धक्कादायक वास्तव समोर। त्र्यंबकेश्वरमध्ये 18 ते 20 तारखेदरम्यान श्रावणी सोमवार निमित्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी, भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर दर 5 मिनिटाला एक बस सोडण्याचा निर्णय। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, 2 कैद्यांनी जेवण वाढणाऱ्या कैद्यावर हल्ला केला, जेवण वाढणारा कैदी गंभीर जखमी।